कर्जत जामखेड मतदारसंघातील विकास कामांवर राम शिंदे हे बोलत नाहीत, ते व्यक्तिगत टीका करतात. त्यांना विकासाबाबत कळतच नाही. त्यांना माझं आव्हान आहे की त्यांच्यात धाडस अगर हिंमत असेल तर त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर समोरासमोर यावं. मी माझे पुरावे घेऊन येतो, त्यांनी त्यांचे घेऊन यावेत, असं आवाहन आमदार रोहित पवारांनी आमदार राम शिंदेंना केलं आहे. आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार रोहित पवार यांनी कर्जत येथील तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी चोंडी येथील अहिल्यादेवी होळकर, खर्डा येथील सीतारामबाबा गड, गीतेबाबा गड, जामखेड येथील श्री नागेश्वर मंदिर, इमामशाह वली दर्गा, कर्जत येथील गोदड महाराज यांच्या कुटुंबासह दर्शन घेतलं. यावेळी मतदारसंघातील नागरिकांनी त्यांचं औक्षण केलं. वडीलधाऱ्या माणसांचं दर्शन घेऊन ते कर्जत येथील तहसील कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. याप्रसंगी होळकर घराण्याचे वंशज ब्रजभूषण होळकर, सुनंदा पवार, सर्वसामान्य नागरिकांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आपला अर्ज दाखल केला. यानंतर कर्जत येथील अक्काबाई चौकात रॅलीसाठी आमदार रोहित पवार आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की महाविकास आघाडीचे 170 ते 180 उमेदवार निवडून येतील. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी काही असे पक्ष आहेत ज्यांनी उमेदवार उभे केलेत, ते फक्त मते खाण्यासाठी केले आहेत. काही अपक्ष आहेत, त्यांना सुपारीबाज म्हटलं जात आहे. लोक महाविकास आघाडीच्या विचाराला पाठिंबा देतील आणि मतदान करतील, सुपारीबाजाला मतदान करणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय. यासह देशातील तुम्ही मी असे 140 कोटी लोक भूमिपुत्र आहेत. जर कोणी देश, राज्य, प्रांत, प्रभाग यावर भेदभाव करत असेल तर ते चुकीचं आहे. माझ्या विरोधात असणारे येथील उमेदवार जर भूमिपुत्रावर बोलत असतील तर ते माझ्यावर बोलत नाहीत, ते त्यांच्या पार्टीच्या विरोधात बोलत आहेत. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील हे तेथील नाहीत, तरी ते दुसरीकडे उभे आहेत. राम शिंदे यांना पार्टीकडून अजून मदत मिळाली नाही. ज्यावेळी मदत मिळेल त्यावेळी ते प्रचाराला लागतील, असंही त्यांनी म्हटलंय. जातीपातीचं राजकारण करण्यासाठी भाजपकडून 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. मात्र महाराष्ट्राची जनता हुशार आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी विकासावर लोक मतदान करतील. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उमेदवाराचा अर्ज दाखल केला आहे, ते आम्हाला पत्रकाराकडून कळतं आहे. 30 तारखेला जरांगे पाटील भूमिका स्पष्ट करणार आहे, त्यावेळी कोणाचा कोणाला पाठिंबा आहे हे कळेल, असंही आमदार रोहित पवारांनी म्हटलंय. आज माझ्या मतदारसंघामध्ये असणारे जे सर्व आध्यात्मिक क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारे महाराज आहेत, त्यांच्या आशीर्वादाने व तसंच भूषण सिंहजी राजे होळकर जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे वंशज आहेत आणि त्यांचा विचार हा पुढे घेऊन चाललेले आहेत. या सर्वांच्या आशीर्वादाने आज इथं फॉर्म भरला. 3-3:30 वाजता छोटीशी रॅली आम्ही तिथं काढणार आहोत आणि त्या रॅलीसाठी आपण जर बघितलं तर लोक यायला सुरुवात झालेली आहेत आणि हे सर्व जे आहेत ते खऱ्या अर्थाने माझी ताकद आहेत. सामान्य लोक आहेत, सामान्य कार्यकर्ते पण निष्ठावंत आहेत आणि यांच्याच पाठिंब्याने हे इलेक्शन बलाढ्य पक्षाच्या विरोधात आम्ही सर्वजण मिळून लढणार आहोत आणि जिंकणार सुद्धा आहोत. समोरच्या उमेदवाराचं किती आव्हान असेल? जेव्हा प्रेमाचे लोक आपल्याबरोबर असतात तेव्हा पुढच्या 5 वर्षात काय काम करायचं याचं एक आव्हान असतं. त्यामुळे या इलेक्शनकडे बघत असताना मला विश्वास आहे की माझ्यासारखा कार्यकर्ता या लोकांच्या आशीर्वादाने आणि प्रयत्नातून तिथं परत एकदा 5 वर्षासाठी आमदार होणार आणि पुढच्या 5 वर्षामध्ये आता काय करायचं याचा विचार आम्ही सर्वजण मिळून आता तिथं करायला सुरुवात केलेली आहे. दादा, ज्या पद्धतीने विकास कामाच्या मुद्द्यावर तुम्ही चॅलेंज करताय, तसंच राम शिंदेंनी देखील विकास कामाच्या मुद्द्यावर चॅलेंज केलं. त्यांना विकासाच्या बाबतीत कळतं असं मला वाटत नाही, कारण त्यांची भाषणं आणि खास करून आत्ताची भाषणं आपण जर बघितली तर व्यक्तिगत टीका जास्त ते करतात आणि विकासाच्या बाबतीत काहीच ते बोलत नाहीत. अनेक वेळा मी चॅलेंज केलेलं आहे की कुठल्याही मंदिरामध्ये यायला मी तयार आहे, पुरावे सकट मी येतो. त्यांच्याकडे जर धाडस आणि हिंमत असेल जी नाहीये, त्यांनी सुद्धा तिथं यावं आणि समोरासमोर दूध का दूध आणि पाणी का पाणी आपण करूया की कोणी कुठलं काम आणलं आणि ते कधी आणलं, पण तेवढी हिंमत ते दाखवणार नाही असंही मला वाटतं. अजित पवार यांचा स्टेटमेंट आहे की आम्ही सुमित्रा वनी यांना उमेदवारी देऊन चूक केली, तीच चूक शरद पवार यांना देऊन करताय. असं कसं म्हणता येईल? आता त्यावेळेस भूमिका घेणं फार महत्त्वाचं होतं. आदरणीय पवार साहेबांबरोबर राहायचं का नाही राहायचं हे प्रत्येकाने तिथं ठरवण्याची जरूरत होती. मी ठरवलं पवार साहेबांबरोबर राहायचं. मी कुटुंबाच्या बाबतीत बोलतोय. तसंच युगेंद्रनी सुद्धा ठरवलं होतं की पवार साहेबांबरोबर राहायचं आणि मग आम्ही पवार साहेबांबरोबर राहून, विचाराबरोबर राहून एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात तिथं लढलो आणि युगेंद्रनी सुप्रियाताईंचा प्रचार केलाय, मनापासून बारामतीमध्ये तो फिरलाय आणि मग त्यावेळेस जी लढत झाली ती लढत व्हायला नको पाहिजे होती. त्यावेळेस भाजपने प्रेशर करायला नको पाहिजे होतं आणि कुटुंबातल्या कुटुंबात एक लढत जी झाली ती न झाली असती तर जास्त योग्य ठरलं असतं, पण ती झाली आणि ती जेव्हा झाली तेव्हा युगेंद्र विचाराबरोबर राहिला. त्यामुळे इथं जे आता होतंय मला असं वाटतं की पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये खूप मोठा फरक आहे.
राज्यामध्ये बहुतांशी मतदारसंघामध्ये उमेदवार फिक्स झालेले आहेत. किती यश येईल असं वाटतं महाराष्ट्रामध्ये, किती जागा? कमीत कमी 170 ते 180 उमेदवार तिथं महाविकास आघाडीचे निवडून येतील. बऱ्याच ठिकाणी काही असे पक्ष त्यांचे उमेदवार त्यांनी उभे केलेले आहेत जेणेकरून मतं खाता येतील. त्याच्याचबरोबर काही लोक अपक्ष सुद्धा उभा राहिलेले आहेत. पण महाराष्ट्रामध्ये असणारे जे सामान्य लोक आहेत ते फार हुशार आहेत. त्यांना माहिती आहे की कोण जिंकण्यासाठी, कोण लढण्यासाठी उभं आहे आणि कोण फक्त मतं खाण्यासाठी. त्यामुळे जे कुठले पक्ष नाही तर उमेदवार मतं खाण्यासाठी उभे आहेत त्यांना सोप्या सरळ भाषेमध्ये सुपारीबाज असं म्हटलं जातं. अशांना लोक पाठिंबा देणार नाही. लोक हे विचाराला पाठिंबा देत महाविकास आघाडीला ताकद देतील असं आम्हाला वाटतं. 2 टॅगलाईन सध्या सुरू आहेत. भूमिपुत्राची एक आहे आपल्याकडून, विकास पुत्राची आहे. म्हणजे ही निवडणूक कशावर होईल? भूमिपुत्र हा विषय येतच नाही. तुम्ही, मी, इथं असणारा प्रत्येक व्यक्ती आणि या देशामध्ये असणारे 140 कोटी लोक हे या देशाचे भूमिपुत्र आहेत. जर कोणी देश, राज्य, भाग, प्रभाग याच्यावर जर भेदभाव करत असेल तर त्यांचा विचारच कुठेतरी चुकीचा आहे. आणि माझे विरोधातले जे नेते आहेत, जे भाजपचे नेते आहेत, ते जर या बाबतीत बोलत असेल तर कदाचित ते माझ्यावर बोलत नाहीत. ते नरेंद्र मोदीवर बोलत आहेत, चंद्रकांत पाटलांवर बोलत आहेत. देवेंद्र फडणवीस सुद्धा ते तिथून नसून ते दुसरीकडनं आहेत. ते शहरामध्ये तिथे उभे राहतात. त्यामुळे कदाचित असं दिसतंय की राम शिंदे सर जे आहेत ते टोला मला नाही, त्यांच्या प्रमुख नेत्यांना कुठेतरी बजावत आहेत. कदाचित पार्टीकडनं अजून त्यांना जी मदत मिळायला पाहिजे ती मदत अजून पोचलेली नाही. ती मदत जशी पोचेल तसं कुठेतरी ते प्रचाराला लागतील असं आपल्याला म्हणावं लागेल. संगमनेरमध्ये जे घटना घडली, एखाद्या महिलेवरती अशा पद्धतीने टिप्पणी करणं राजकारणाची पातळी घसरत चालली असं वाटतं. आम्ही त्याचा निषेध करतो. एक तर काय झालं की सगळ्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांची सवय झाली. स्वतः ज्या गोष्टी बोलता येत नाही त्यासाठी छोटे छोटे नेते जवळ ठेवायचे. तसंच संगमनेरला झालेलं आहे. एका छोट्या नेत्याच्या मदतीने एका महिलेवर, एका नेत्याच्या मुलीवर तिथं वक्तव्य केलं अतिशय खालच्या लेवलचं, म्हणजे कोणालाही ते आवडलं नसावं. आणि स्टेजवर असताना सुद्धा तुम्ही ते थांबवत नाही, त्याचा निषेध तिथं करत नाही. त्याच्यावरूनच कुठेतरी कळतंय की अतिशय लो लेवलची विचारसरणी काही लोकांची तिथं झालेली आहे. त्यामुळे अशा गोष्टी होऊ नये याची दक्षता प्रत्येक व्यक्तीने घ्यायची जरूरत आहे, प्रत्येक नेत्याला घ्यायची जरूरत आहे. पण संगमनेरला जे झालं ते दुर्दैवी झालं. आणि महिला, तिथं असणाऱ्या स्वाभिमानी महिला आणि महाराष्ट्रातल्या महिला असे वक्तव्य भाजपच्या नेत्याकडनं नाही तर कोणाकडनं आलेलं कधीही मान्य करणार नाही. त्याचा विरोधच करतील आणि तो विरोध आपल्याला येत्या काळामध्ये इलेक्शनमध्ये सुद्धा जाणवेल. जातीपातीचं किती राजकारण आता या आगामी याच्यामध्ये निवडणुकीमध्ये प्रभाव टाकणार आहे? भाजपकडनं प्रयत्न केला जाणार आहे जातीपातीवर कुठेतरी राजकारण करण्याचा, 2 समाजामध्ये ते निर्माण करण्याचा. पण शेवटी हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रातील लोक हुशार आहेत. त्यामुळे कितीही काही प्रयत्न केला तरी विकासावरच इलेक्शन होईल. कारण गेल्या 10 वर्षामध्ये आपण जर बघितलं तर 2.5 वर्ष करोनाचा काळ आणि महाविकास आघाडीचा सोडला तर बीजेपीने महाराष्ट्राचा कमी आणि गुजरातचा जास्त विचार केला आहे. त्यामुळे बीजेपीच्या सर्व नेत्यांच्या डोळ्यावर गुजरातची पट्टी आहे. ती गुजरातची पट्टी आता कुठेतरी काढायची वेळ आलेली आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला 1 नंबरचं राज्य या देशामध्ये परत एकदा आपल्याला करण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला तुम्हाला किंवा राजेश टोपेंना जोडण्यात आलं. या मतदारसंघातही जरांगे पाटलांनी उमेदवार दिला अशी चर्चा आहे. याच्याकडे कसं पाहतं काय ते? अशी चर्चा आहे. खरं काय, कसं काय, कोणाला पाठिंबा आहे हे आता तरी सांगता येणार नाही. आम्हाला जे काही तुमच्या चॅनलच्या मदतीने टीव्हीच्या माध्यमातून कळलेलं आहे 30 तारखेला भूमिका ते स्पष्ट करणार आहे. 30 तारखेला बघू काय होतं. आमदार रोहित पवार यांच्या रॅलीत धनगरी नृत्य सादर करण्यात आले. यावेळी आमदार रोहित पवार यांनी तशी वेशभूषा करून नृत्य केलं. या रॅलीमध्ये सर्व जाती धर्माचे नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी उपस्थितांकडून एकच वादा रोहित दादा अशा घोषणांनी कर्जत दुमदुमून गेला होता. सदर रॅलीतून शक्तीप्रदर्शन पाहता रोहित पवारांचे विजयाचे मताधिक्य नक्कीच वाढणार अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोक नेमोनकर, जामखेड.